हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। एलओसीवर 15 ते 20 दहशतवादी आणि 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा। भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त। पाकिस्ताननं तात्काळ पीओकेवरचा ताबा सोडावा। काश्मीरच्या मुद्द्यावर तिसऱ्याची मध्यस्थी भारताला मान्य नाही। परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं। भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा, विनाश और महाविनाश। पुन्हा भारतात दहशतवादी हल्ला केल्यास पाकिस्तानचा महाविनाश। पंतप्रधान मोदींचा सज्जड इशारा। भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा। एप्रिलमध्ये भारताचा किरकोळ महागाई 3.16%वर। आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता। आज होणाऱ्या लग्नाआधी काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोळ यांचा मुलगा बेपत्ता। अमरावती पोलिसात तक्रार दाखल। बेपत्ता होण्याआधी वैभवनं एटीएम मधून 40,000 रुपये काढल्याचं समोर। न्यायमूर्ती भूषण गवई स्वीकारणार सरन्यायाधीश पदाचा पदभार। देशाच्या 52व्या सरन्यायाधीश पदाची घेणार शपथ। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून तिकीट दरवाढीचा निर्णय। तिकीट दरांमध्ये दुपटीनं वाढ। गेल्या 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच तिकिटांच्या दरात होणार वाढ। कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून लागू होणार ड्रेस कोड। पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन। आणि मान्सूनचं अंदमानमध्ये आगमन। तर 27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज।